नमस्कार, मी श्वेता. SRG लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चना मसाला म्हणजेच हरभरा मसाला. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी हरभरा घेतलेला आहे. हरभरा छान 7 ते 8 तास भिजत घातलेला आहे. आता शिजवून घ्यायचा. हरभरा कुकरमध्ये टाकायचा. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हरभरा बुडतील एवढंच पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, हरभरे छान मिठाच्या पाण्यामध्ये शिजतात आणि मीठ छान आतमध्ये मुरलं जातं. गॅस चालू करून त्यावरती कुकर ठेवून द्यायचा आणि मीडियम फ्लेमवरती 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपला हरभरा छान शिजला जातो. आता हरभरा शिजतोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे छान कट करून घेतलेले आहेत. 2 मिनटं कांदा कच्चाच भाजून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं आणि छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. अगदी 4-5 मिनटं भाजून घेतला ना मीडियम फ्लेमवरती, की आपला कांदा छान भाजून तयार होतो. आता मी इथे 4-5 मिनटं कांदा भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता कांदाही छान भाजला गेलेला आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चम्मच खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आणि तोही 2-3 मिनटं भाजून घ्यायचा. अगदी 2-3 मिनिटातच खोबरं भाजून तयार होतं, कारण की खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही. खोबरं जास्तच करपतं, त्याच्यामुळे 2-3 मिनिटच भाजून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसूणही छान 2-3 मिनिटं हलवत भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपलं सर्व वाटण भाजून तयार आहे. आता असंच साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपले हरभरे शिजलेत का नाही ते आपण बघून घेऊयात. इथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. 5 शिट्ट्यामध्येच हरभरा छान शिजला आहे. तुम्ही बघू शकता आपला हरभरा छान शिजला गेला आहे. चला तर आपलं वाटणही छान थंड झालेलं असेल तर आपण वाटण वाटून घेऊयात. इथे आता आपलं वाटणही छान थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात. आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला छान पाणी टाकून बारीक करून घ्यायचे. इथे आता वाटणे आपलं तयार आहे. चला तर आता भाजीला छान फोडणी देऊयात. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी आणि 10-12 कढीपत्त्याची पानं 2 मिनटं सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचं. जिरे मोहरी तडतड करेल तोपर्यंत भाजायचं. नंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. 1 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच तर्री मसाला, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच किचन किंग मसाला, थोडीशी हळद टाकून 2 मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचा. मी अगोदरच तेलामध्ये मसाले टाकून घेते, त्याच्यामुळे मसाल्याला कच्चा वास येत नाही. आता मसाला छान भाजून झाला की त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं. आता हे वाटण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनटं भाजून घ्यायचं. सतत हलवत छान रंग बदलेल तोपर्यंत भाजून घ्यायचं. अगदी 4-5 मिनटानंतरच आपलं वाटण छान तयार होतं. तुम्ही बघू शकता वाटणने कलरही छान चेंज झालेला आहे आणि त्याला छान तेलही सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवलेले हरभरे टाकून घ्यायचे. आता हरभरे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अगदी चारही बाजूने हलवून मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ जास्त नाही टाकायचं, कारण आपण शिजताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं. आता मीडियम फ्लेमवरती भाजी छान 7 ते 8 मिनटं शिजवून द्यायची. तुम्ही बघू शकता आता आपली भाजी छान शिजलेली आहे. अशा प्रकारे आपला चना मसाला म्हणजेच हरभरा मसाला बनवून तयार आहे. चला तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.